सर्व उमेदवार हे विजयी झालेले आहेत। यामध्ये भाजपच्या सुनीता कामाठी, भाजपचेच अंबिका चौगुले आणि भाजपचे सत्यनारायण गुरुबर आणि भाजपचे विजय चिप्पा हे 4 जण त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत। सोलापूर या ठिकाणाहून सर्वात मोठी बातमी आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर। पाठोपाठ चंद्रपूर मधून देखील एक मोठी आणि महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। चंद्रपुरात काँग्रेसला मात्र फटका बसलेला आहे। खासदार प्रतिभा धानोरकर यांना धक्का बसलेला आहे, कारण काँग्रेसच्या वर्तमान महानगर अध्यक्ष संतोष लहामगे आणि माजी महानगर अध्यक्ष रामू तिवारी यांचा पराभव त्या ठिकाणी झालेला आहे। चंद्रपुरात काँग्रेसला मोठा फटका बसलेला आहे। त्यानंतर मुंबई भाजपचे काशिश फुलवारिया विजयी झालेले आहेत। भाजपच्या गोटामध्ये आणि शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, कारण प्रभाग क्रमांक 151 मधून काशिश फुलवारिया यांनी विजय प्राप्त केलेला आहे। त्यामुळे मुंबईमधील भाजपची पोझिशन ही आणखी व्यवस्थित होत असल्याचं स्पष्टपणे आपल्याला दिसतंय। धुळ्यावरून या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहणार आहोत आणि ती म्हणजे धुळ्यामधनं आलेले अपडेट। धुळे महानगरपालिकेत भाजप 40, शिवसेना 4, राष्ट्रवादी अजित पवारांची 4 आणि MIM ना 8 जागा त्या ठिकाणी मिळवलेल्या आहेत, हे स्पष्टपणे दिसतंय। धुळे महानगरपालिकेचा निकालही लवकरात लवकर स्पष्ट होत असल्याचं आपण यावेळेला पाहतोय। चंद्रपूरच्या ठिकाणाहून देखील आणखी एक मोठी अपडेट आपल्यापर्यंत येते। चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकरांना मात्र मोठा धक्का बसलेला आहे। चंद्रपूर मधले निकाल पाहत असताना त्या संदर्भातली सगळ्यात मोठी बातमी, चंद्रपूरमध्ये एका बाजूला शहर काँग्रेसला फटका, आजी चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष लामगे आणि रामू तिवारी पराभूत झालेले असताना दुसरीकडे मात्र चंद्रपूरमधून आणखी एक अपडेट आपण पाहतोय। त्या पाठोपाठ कल्याणकडे आपण वळूयात। कल्याणमधून येणारी ब्रेकिंग न्यूज काय सांगते तर कल्याण डोंबिवली महापालिका सार्वत्रिक निवडणुकी संदर्भातले ताजे अपडेट्स लोकशाही मराठीच्या सर्व प्रेक्षकांसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।